मग पार्ट्स ऑफ स्पीचचा मेन उद्देश आहे वोकॅब बिल्डिंग. दॅट्स ऑल. हा एक. दुसरं दुसरं काय आता आता हे शब्द जे आहेत ना हे आम्हाला टायमाप्रमाणे वापरायचे, त्याच्यावर येऊयात आपण. म्हणून टेन्सेस. आता टेन्सेस किती आहेत? का बरं 12? तर भाषाशास्त्रज्ञांनी प्रत्येक भाषाशास्त्राप्रमाणे 12 वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन्स आहेत आणि त्या सिच्युएशनला तो टेन्स वापरायचा. वी डोंट हॅव टू यूज वी डोंट हॅव टू स्पीक विथ टेन्सेस. वी हॅव टू यूज टेन्सेस ॲज पर द सिच्युएशन. जर क्रिया नेहमी घडत असेल, आत्ता घडत असेल, घडलेली असेल, घडणार असेल, भविष्यात कंटिन्यू असेल, तर याला जे टेन्सेस वापरायचे सिच्युएशन्सनुसार हे टेन्सेस. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो म्हणजे मॉडल्स. काही ज्या सिच्युएशन टेन्सेसमध्ये नाही होत त्या खाली मॉडल्समध्ये आहेत. म्हणजे काही शक्यता आहेत किंवा कॅन कुठं वापरायचं, मे कुठं वापरायचं, माईट कुठं वापरायचं, शेल कुठं वापरायचं, मस्ट कुठं वापरायचं, वूड कुठं वापरायचं, शुड कुठं वापरायचं, हे सगळे मॉडल ऑक्झिलरीज आहेत. आता हे मॉडल ऑक्झिलरीजचा अर्थ काय? कशासाठी वापरायचं मॉडल? तर मूड एक्सप्रेस करण्यासाठी. भाषा बोलणारा माणूस हा एकाच मूडमध्ये बोलत नाही, त्याची परिस्थिती त्याच्या मूडला बदलत असते. म्हणजे अचानक आपले मूड बदलतात, बरोबर नाही बदलत. मग टू एक्सप्रेस मूड्स वी नीड मॉडल्स. मग आम्हाला कोणाला तरी रिक्वेस्ट करायची असेल, नाही तर ऑर्डर द्यायची असेल, तर हे मूड आहेत. परमिशन घ्यायची असेल, नाही तर तसंच घुसायचं असेल, हे काय? एखादा माणूस चांगल्या मूडमध्ये असेल तर ते म्हणेल सर मी आय गो, नसेल तर ते उठून निघून जाईल. हे कशावर ठरलंय है ना? हे कशावर ठरलंय? पाहुण्यांचा आदरातिथ्य करण्याचा मूड असेल तर पाहुण्याची सेवा करू आपण, आणि नसेल तर कसं काय बाबा आज सुट्टीचं आले तुम्ही, काय म्हणजे का आम्हाला संडेला सेशन होतं काय, तुम्हाला म्हणजे काही काम होतं का इकडे? नाही, बरोबर या मग. आता काय झालं हे? आता हे सगळे मूड्स आहेत. तर त्यामुळं मूडचं प्रेझेंटेशन जर कशात असेल तर ते मॉडल्समध्ये. आणि शेवटी काय आहे तर व्हॉइस. ते बेसिक कॉन्सेप्ट आहेत ह्या. तर हे आपल्याला भाषा शिकताना, बोलत असताना, लिहिताना आपल्याला वापरायचं आहे. तर याच्यातलं मेजर फोकस आपल्याला काय करायचं, त्याचं नाव टेन्स आहे. आज कळालं? तुम्ही सांगा, ते घेऊयात. थोडं क्वेश्चन्स असतील तर ते विचारा. आता संडे सेशन कसं आहे, हे ओपन आहे. द थिंग्स विच आर रेग्युलरली बिंग टॉट इन द क्लासेस आय डोंट वॉन्ट टू टेक. तर कोणती कॉन्सेप्ट आहे की जे तुम्हाला जमली नाही? इज देअर एनी डाऊट इन पार्ट्स ऑफ स्पीच? डाऊट्स जर काहीच कळालं नाही तर अजिबात डाऊट नसतो, आणि जर सगळं कळालं तरी पण अजिबात डाऊट नसतो. तर मला असं लक्षात ठेवा तुम्हाला सगळं कळालं आहे असं गृहीत धरायला काय हरकत आहे? ठीक आहे ना? सरी बोला शिंदे सर. या 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 चला चला. सर बोल प्लीज प्लीज टेल. अच्छा अच्छा उठ. व्हॉट इज हिज नेम? व्हॉट इज युअर नेम? वैष्णव गरड. आता वैष्णव, याचं नाव वैष्णव आहे. आणि गरड गरड नाव आहे वैष्णव. आता तिकडं तोंड असं असं उभं राहा. असं हा माणूस आहे, हे नाऊन आहे. आता याला स्थळ आलं, कल्पना करायला काय हरकत. तर हां, तर तो हा काय करतो माहीत नाही. हा कसा आहे? नाऊनविषयी जास्त माहिती सांगणारे शब्द आहेत. द वर्ड
विच गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन इज ॲडजेक्टिव्ह. मग कसा आहे बाबा वैष्णव? समजा आपला हा माल खपवायचा आहे, खपवायचा समजा ना, आता तुम्ही काय काय हरकत आहे, स्थळ आले याला काय सांगणार आपण? हां, आपल्याला माहिती आहे काय असते, चांगला माणूस आहे का नाही, निर्व्यसनी आहे, हां, पैसे आहे त्याच्याकडे, शिकल्या सवरलेला आहे, एवढंच सांगावं लागेल ना. तर बस व्हायचं ॲडजेक्टिव्ह, बरोबर. हां, आता हे झालं ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह स्टेट अवे टेल्स अबाउट दी नाऊन. बिल्डिंग कशी आहे? उंच आहे, पांढरी आहे, एवढंच कळालं. आता ॲडवर्ब जी क्रिया करणारा माणूस आहे तो कसे करतो? ते रागातच आले बाबा, आलेत, कसे आले? रागानं आले, हे ॲडवर्ब आहे. हां, म्हणजे माणूस कसा आहे आणि तो काय कसं करतो. इमानदार माणूस आहे, ॲडजेक्टिव्ह. तो इमानदारीनं वागतो, हे ॲडवर्ब. बरोबर ना? क्लिअर. डाऊट्स? नाही, डाऊट पुढे काय नाही सर, पुढे घ्या. म्हणजे कधी कधी काय होतं आहे, आम्हाला डाऊटच नाहीत, तुम्ही ठरवायचं काय शिकवायचं आहे आम्हाला. हां हां. All are equally important. It is not like that. Equally important. हे 4 पिलर आहेत, 1 2 3 4. समजा तो प्रश्न विचारला, सर याच्यातला अत्यंत महत्त्वाचा कॉलम कोणता आहे, तर मी म्हणू शकत नाही वास्तुशास्त्राप्रमाणे हाय, नाही, कुठलाही काढला तर पडत असतं. ठीक आहे. हां, चला. तर ऑल इम्पॉर्टंट टॉपिक्स आर देअर. हां, हा प्रश्न कुठं आहे? व्हॉट इज युअर नेम? आता विष्णू, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे विष्णूचा. हा कुठे आहे? हे परीक्षेला कोणता महत्त्वाचा आहे, हा A1 ओव्हरटेक्सचा विषय नाही. हां, हे कॉलेजेसमध्ये सर याच्यात अत्यंत महत्त्वाचा कोणता, म्हणजे येण्याचे चान्सेस कोणते आहेत. हां, त्या अँगलनं नाही. ठीक आहे, गुड. अगेन समबडी वॉज आस्किंग. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. अच्छा, टाईप्स ऑफ सेंटेन्सेसमध्ये डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस, देर आर 4 टाईप्स ऑफ सेंटेन्सेस. माणूस जेव्हा बोलतो तेव्हा तो 4 वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वाक्यांनी बोलतो. काय वाक्य आहेत? की आपलं शहर सुंदर शहर आहे, हे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. आपण डिक्लेअर करून टाकलं एखादं वाक्य, यात प्रश्न नाही, याच्यात प्रश्न नाही. उन्हाळा सुरू झाला, नो क्वेश्चन. मला भूक लागली, नो क्वेश्चन. इंग्लिश इज इम्पॉर्टंट लँग्वेज, नो क्वेश्चन. काऊ गिव्स मिल्क, नो क्वेश्चन. वी ऑल आर द स्टुडंट्स आर विलिंग टू इम्प्रूव्ह आवर कम्युनिकेशन स्किल्स. हे काय? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. असं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ज्याला प्युअर सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटच्या नुसार चालतं. दुसरं वाक्य आहे, नेहमी प्रश्न विचारले जातात, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस. दुसरं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेस. तर इंटरॉगेटिव्ह सेंटेन्सेसमध्ये प्रश्नच डायरेक्ट, किती वाजता आले, झालं का जेवण, झाली का परीक्षा, बरोबर आहे, चालायचं का जत्राला, पेन देता का, पलीकडे सरकशील का. ऑल दी क्वेश्चन्स. पहिलं वाक्य काय होतं? डिक्लेरेटिव्ह. सेकंड इंटरॉगेटिव्ह. माणूस 4च प्रश्नांनी, 4च प्रकारच्या वाक्याने बोलत असतो. विल वर्क ऑन इट. पुढच्या संडेला आपण टाईप्स ऑफ सेंटेन्सेसवर चांगलं फोकस करूयात. डिक्लेरेटिव्ह झाले, इंटरॉगेटिव्ह पण झाले. आता डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सेस कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. माणूस बरोबर नाही. डिक्लेरेटिव्ह, हा माणूस इमानदार आहे, तो माणूस नालायक आहे.
डिक्लेअर करून टाकले वाक्य बोलताना, डिक्लेअर करून टाकले आज सुट्टी आहे. इट्स हॉलिडे टुडे. आय हॅव डिक्लेअर्ड. टुमॉरो देर इज नो हॉलिडे टुमॉरो. डिक्लेअर करून टाकलं. क्वेश्चन्स कॅन बी आस्क्ड निगेटिव्हली और पॉझिटिव्हली. जेवायचं का? पक्कच करतो सगळं, आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. हां, जेवायचं का? आणि दुसरं एक वाक्य असतं आपल्याकडे, जेवायचं नाही का? नक्की नकार आहे आणि क्वेश्चन आहे. तो येणार नाही का? तो येणार नाही का? आज लाईट नाही आहे का? हे क्वेश्चन्स आहेत डिक्लेरेटिव्हच्या नंतरचे, इंट्रोगेटिव्हचे. निगेटिव्ह ऑल्सो अँड पॉझिटिव्ह ऑल्सो. इन इंग्लिश सेंटेन्स, आज पेपर आला नाही का? ही स्टाईल आहे बोलायची. आपण म्हणतो पेपर आला का इथपर्यंत ठीक आहे. दुसरं काय म्हणतो? पेपर आला नाही का आज? का हो, पाणी नाही का आलं आज? आम्ही असे बरेचसे प्रश्न विचारत असतो आणि आम्हाला नेमकं इथं प्रॉब्लेम्स आहेत की वी आर अनेबल टू आस्क क्वेश्चन्स. तिसरा जो वाक्याचा प्रकार आहे तो डिक्लेरेटिव्ह पण नाही आहे, इंट्रोगेटिव्ह पण नाही आहे. ते वाक्य आहेत इम्परेटिव्ह. इम्परेटिव्ह म्हणजे काय? ते माझा मोबाईल घेऊन या. एकतर आज्ञा म्हणजे ऑर्डर. फॅन बंद करते, ऑर्डर. आणि नाही तर रिक्वेस्ट. दोनच प्रकारे काम सांगितलं जातं. एक तर दाब देऊन, चल रे मला सोड तिथं क्रांती चौकात. एक तर दाब देऊन, नाही तर विनंती करून, मला क्रांती चौकात सोडशील का तेवढं? बारकेले पाणी घेऊन ये ना. लहान मुलांना काम सांगा ना, ऑर्डर देऊन बघा ना. जरा एवढं पाणी आण ना. मीच का? त्याला एवढं बघतं, आमचा मुलगा ना पाणी वगैरे छान आणून देतो. असं का? लगेच उठतं म्हणजे हां, हे वाक्याचे प्रकार आहेत. इम्परेटिव्हमध्ये एक तर तुम्हाला ऑर्डर, नाहीतर रिक्वेस्ट. मग आम्हाला ऑर्डर कट करायच्यात. Being a part of Aeronautics or henceforth, if you want to be a wonderful communicator, we don't have to give orders to people. We have to simply start requesting. म्हणजे सरनं पलीकड, ते म्हणा का? थोडं पलीकडं सरल का? तसं सरते पलीकडे, ते जागा देत असते. रिक्वेस्ट केली की काम होतंय माणसाचं. बरोबर ना? ते पेन दे ना तुझा. नाही, चलत नाही. त्यानं ठरवून टाकलं द्यायचं नाही. खरं? हां, म्हणजे इंटरव्ह्यूजमध्ये वेन आय वॉज बिंग ट्रेन फॉर इंटरव्ह्यू टेक्निक्स 20 years बॅक, तर असं जर विचारलं ना, व्हॉट इज युअर नेम, तर पुढचा माणूस म्हणेल का? असं कधी विचारायचं नाही. व्हॉट इज युअर नेम? काय विचारायचं? मग आपलं नाव कळेल का? मराठी बी असलं तरी ते जरा सॉफ्टच बोलले तर बरं वाटतं. काय वगैरे, मे आय नो युअर नेम, तर त्यांना येस ऑफकोर्स माय नेम. मी सांगते येस ऑफकोर्स. थांब ना, ते झालं नाही ना. तो म्हणजे प्रश्न हे ऐकतच नाही आहे. तो डोक्यात तुझं चालू आहे, मला दुसरा काय प्रश्न विचारायचा आहे. हां, तिसरं झालं. आणि चौथं काय? एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस म्हणजे विदाऊट प्रिपरेशन. विदाऊट प्रिपरेशन. आपण माणसं आहोत आणि आपल्या तोंडातनं अचानक काही भावना प्रकट होतात. शॉक, सरप्राईज. शॉक लागला तर खाली गेली तुमची गाडीच नाही, कशी भावना येईल? हो यार, माझी गाडी इथं होती ना. हां, हे प्रिपेअर केलंय का? नाही. आणि मग बाकीचा पुढचा बाजूचा मित्र काय म्हणतो त्याला, चल ना चहा घेऊ. अरे तर माझी गाडी गेली, चहाच का? सडन आणि दॅट टू स्ट्रॉंग. सडन आणि दॅट टू
स्ट्रॉंग सडन फिलिंग्स. कुठे येतं ते? नाही, हे कुठे येतील सडन अँड स्ट्रॉंग? असं काहीतरी घडावं लागेल ना. एकतर दुःखातलं यावं लागेल. कोणीतरी फोन आलं, हां गेले कसं काय? हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आहेत. अरे यार शेट, चांगला माणूस होता कसं काय? व्हॉट इज दिस? एक्सक्लेमेटरी. नाही तर मग फार काही चांगलं बघितलं, एकदम मस्त आहे तर सीन असेल असं छान, काय तर मग प्रगट होतंय माणूस. वाव, जबरदस्त सिक्स मारला, असं 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 वाटलं की त्या दिवशी कशी होती मॅच, है ना. शेवटपर्यंत, सुरुवातीला एव्हरीबडी वॉज व्हेरी 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 हॅपी. म्हणजे मी सुद्धा असं डिक्लेअर केलं की आता इंग्लंडनं असं म्हणलं पाहिजे, जाऊ दे आता आम्हाला खेळायचं नाही बाबा, बरोबर आहे. पण समवन वॉचमन काका आमचे म्हणले, नाही नाही सर असं नसतंय, ते पण लय नंबर 1 बॅट्समन. बरं असं आहे का? आणि ते करत तसंच घडलं शेवटपर्यंत. आणि मग शेवटी काय, उचलला, आता एक्सक्लेमेशन आहे, फार उंच गेला आणि लगेच पलीकडे गेला, वाव, आणि नाही तर अलीकडं शिट. हे एक्सक्लेमेटरी म्हणजे आपले सडन फिलिंग्स प्रकट करत आहे. टाईप्स ऑफ सेंटेन्सेस इथपर्यंत आलं. हां, काय कम्पॅरेटिव्ह? कम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस, ते कम्पॅरेटिव्हला डिग्री असते, तुलना. हा याच्यापेक्षा धोरणात आहे, नाही ते बरोबर आहे, पण त्याच्यापेक्षा हे धोरणात आहे जरा. म्हणजे काय केलं, तुलना काय केले, हां म्हणजे मुंबईपेक्षा पुणे जरा बरं आहे बाबा असं. सो इट्स दॅट इज कम्पॅरिझन. चल ठीक. तर म्हणजे ते बेटर दॅन हा वापरणार की बाई मॅथ्स इज बेटर दॅन इंग्लिश. सम पीपल से नो 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 नो, इंग्लिश इज बेटर दॅन मॅथ्स. दॅट डिपेंड्स अपॉन पीपल अँड देअर अंडरस्टँडिंग. ठीक आहे, गुड. अगेन, उद्देश काय आमचा? आम्हाला वाक्य बनवता आले पाहिजेत बस. इंग्लिश ऐकायला आणि पोथी ऐकायला लय भारी वाटतं. हां, पोथी सांगणारे सांगतात, ऐकणारे ऐकतात, महाप्रसाद होतो, जेवण होतात फुल. काय सांगितलं, काय चांगलं सांगितलं, काय सांगितलं, काय देवाचं होतं, देवाचंच होतं ना, मग कसं होतं. बट वेन इट कम्स टू कन्स्ट्रक्टिंग सेंटेन्सेस, एका एका शब्दाचं आम्हाला महत्त्व समजून घ्यायचं आहे. एक एक सेंटेन्स, वाक्य रचना आल्याशिवाय. बघा तुम्ही भाषेत काय वाक्य, देर इज नो लँग्वेज विदाऊट सेंटेन्सेस. न्यूजपेपर काढा, एखादा पॅरेग्राफ काढा, आपल्या मोबाईलवर येणारे मेसेजेस काढा, काय त्याच्यात, काय त्याच्यात, काय त्याच्यात, हां वाक्य आहेत, वाक्य, बरोबर आहे ना. काय त्याच्यात, सेंटेन्सेस आहेत. आता सेंटेन्सेस कसलेही असतील, बारके असतील, मोठे असतील, प्रश्नावाले असतील, डायरेक्टिव्ह असतील, म्हणजे डिक्लेरेटिव्ह असतील, पण वाक्य आहेत, बरोबर ना. आता काय वाक्य आहे, हे वाक्य आहे. यू ऑल स्पीक इंग्लिश लँग्वेज विथ इच अदर इन इवन ओटेक्स. हे वाक्य झालं. आता वाक्याला काय आहे, हां सेन्सलेस सेंटेन्सेस नाही वापरायचे.
वाक्याचे व्याख्या काय? व्हॉट इज द डिफिनेशन ऑफ सेंटेन्स? येस, मिनिंगफुल अरेंजमेंट आहे. म्हणजे अ ग्रुप ऑफ वर्ड्स. आता हा ग्रुप आहे, हा बरोबर आहे ना? हा काय ग्रुप आहे? ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट मेक्स कंप्लीट सेन्स. ज्यातून एक सेन्स बाहेर येतोय त्याला वाक्य म्हणायचं. नाहीतर काही माणसं काही बी बोलतात बघा, त्याला कसलाच अर्थ नाही, वाक्य बोलत नाहीत ते. आता समजा हे सेंटेन्स आपण असं उलट वापरलं, लँग्वेज इंग्लिश स्पीक ऑल वी इच अदर वर टेक्स इन ऑन. तुम्हाला नेमकं म्हणायचं काय? घोळ काय तुमचा? हां, झालं जेवण? हो. कधी? उद्या. वाक्य तर आहे, पण याला सेन्स आहे का? नाही. एक म्हातारी होती आणि ती लहानपणीच मेली. मरत असते म्हातारी लहानपणी. वाक्य वाक्य आहे का हे? आहे, याला सेन्स नाही. याला काय? हां, सेन्स नाही. मग आमच्या वाक्यांना एक सेन्स असला पाहिजे. सेन्सचा अर्थ काय? सेन्स म्हणजे अर्थ. देर इज नो सेन्स म्हणजे देर इज नो मीनिंग. देर इज नो सेन्सलेस आहे एखादी गोष्ट, त्याला काय अर्थ आहे? अर्थहीन आहे. सो दॅट सेन्स वी कॅन यूज इट. नो सेन्स ॲट ऑल इन दिस. हे काही अर्थ नाही याच्यात. त्याला काही अर्थ नाही. हो, एवढी मोठी पगार आहे, दारू पिते, मरणाचं, बायकोला मारते. लोक म्हणते त्यासल्या जीवनाला काय अर्थ आहे? आहेच ना. नो दॅट. तर मग मीनिंग असला पाहिजे त्याला. आता पहिलं काय, भाषेत काय सेंटेन्सेस आहेत. सेंटेन्सेसमध्ये काय? है ना? वर्ड्स, नथिंग. आणि ऑल वर्ड्स हॅव इंडिपेंडंट मिनिंग. काही टेन्शन नाही. याला अर्थ आहे, याला अर्थ आहे, याला अर्थ आहे, याला अर्थ आहे, याला अर्थ. प्रत्येकाला प्रत्येक शब्द आहे ना, प्रत्येक शब्दाला एक स्वतःचं स्पेलिंग आहे. प्रत्येक शब्दाला एक स्वतःचं प्रोनाउन्सिएशन आहे. म्हणून आम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ, त्याचं स्पेलिंग आणि त्याचे उच्चार माहीत असल्याशिवाय आम्ही वापरू शकत नाही. कॉन्फिडन्स असल्याशिवाय माणूस गर्दीत गाडी चालवू शकत नाही. काही चालवतात पण ते म्हणते मला इकडं येते. इकडं कोण नाही तुला गाडी घेऊन? गाडी घेता नाही, शहरात नको. मग कुठे एअरपोर्टला घेतो का? नाही, आपल्याला शहरात नको. म्हणजे काय नाही आहे? का नाही कॉन्फिडन्स? कॉन्फिडन्स यासाठी नाही की यू आर नॉट शुअर अबाउट इट. बरोबर आहे ना? असंच होतं ना. जसं काही माणसांना गाणे गाता येतात, मग माईकवर नको, मग कुठं गायचं? हां, कोणी ऐकतं? मला जर कोणीच ऐकायला नसलं की मी गाणे गातो, कशाला गातो? असं नाही ना. सेम थिंग हॅपन्स ॲज फार एज इंग्लिश स्पीकिंग इज कन्सर्न. मेनी पीपल से आय स्पीक इंग्लिश वेल, पण ते तुमच्या समोर नको. म्हणजे काय? ह्याचा अर्थ काय समजून घ्यायचा आता? कॉन्फिडन्स आम्हाला नाही आहे, कारण आम्ही त्या शब्दांविषयी शुअर नाही आहेत. बरेचसे मुद्दे मी आता संडेला आलातच तर कवर करावंच लागतील ना मला आता, नाही? हां, आणि सोपं काहीच नाही जगात. जे जे लोकांना मिळालं आहे ते त्यांनी मिळवलं आहे. फक्त आम्हाला जन्म मिळाला, ते काही आपण प्रयत्न केले नाही. आणि मरायला एक माणूस प्रयत्न करत नसते. बाकी लाइफ में जो जो पाना है उसको पाना पडेगा. आता एका एका शब्दाला आम्हाला समजून घ्यायचं.
आणि म्हणून त्याचं नाव पार्ट्स ऑफ स्पीच. इज इट क्लिअर? मग एक शब्द जर घेतला तर पहिलं काय बघायचं त्या शब्दाचा अर्थ काय, शब्दाचा अर्थ काय, कुठं सापडतो शब्दाचा अर्थ, कुठं असतात. यस, टेक्नॉलॉजी आल्यापासून आपण जास्त आळशी झालो आहे. तुम्ही, मी, सगळे, आपण सगळेच, आपण म्हणालो ना. पण वेन वी लर्नड इंग्लिश and when there was no mobile available as such in everybody's hand, तर there was no option as such. म्हणजे मी सुद्धा असं कुठेतरी होर्डिंगवर वगैरे एखादं वाक्य असलं असं लिहून घ्यायचं हातावर, बरं का. मोबाईलच नाही बोंबलायला काय, ती घेऊन जायचं आणि मग ते डिक्शनरीत त्याचा अर्थ शोधायचा. तेव्हा जेव्हा तुम्ही आजकाल काही वाचताय ना, त्याच्या बाजूला तुमच्यासोबत डिक्शनरी असली पाहिजे. मोबाईल आहे म्हणजे डिक्शनरी आहेच आहे आजकाल, नो डाऊट. तुम्हाला पाहिजे त्या भाषेत तो अर्थ घेता येतो, त्याचा आपण वापर करू शकतो तसं. मग शब्द आला की त्याचा अर्थ. दुसरं काय, लिहायचं असेल तर त्याचं स्पेलिंग माहीत पाहिजे. शब्द काय करावं लागेल, शब्द नाही, शब्द एकतर वापरायचा आहे ना. शब्द काय करायचं, वापरायचं ना. घरी कोलगेट घेऊन गेलं तर काय करायचं, ब्रश नेलं तर काय करायचं, वापरायचं. सोप नेलं तर काय करायचं, वापरायचं का तसंच ठेवून द्यायचं, वापरायचं ना. शब्द एकतर लिहून वापरा नाही तर बोलून वापरा. लिहून वापरायचं असेल तर स्पेलिंग माहीत पाहिजे आणि बोलून वापरायचं असेल तर उच्चार माहीत पाहिजे. किती सोपं आहे. If you want to use sentence in written communication, you must know spellings. आता मी हे शब्द लिहिलेत, कशामुळे लिहू शकलो, मला स्पेलिंग माहीत होत्या म्हणून. नाही तर मी इथं चुका केल्या असत्या, इथं चुका केल्या असत्या, इथं चुका केल्या असत्या, इथं चुका केल्या असत्या, तुम्ही हसले असते. तुम्ही असे बाबा एवढे पैसे घेतले, हां ह्यांचाच मेळ नाही ना, हां बाबा 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 हे अवघड आहे का रे. हां खरं आहे ना ते. काही महाराज आणले ते दोघंच भांडायला लागले, चालतंय का. कथा सांगायला महाराज आणले ते, महाराजांनी भांडणं सुरू केले नारळावरून. बघ थांबा तुम्ही दोघं कथा करू नका, फक्त भांडणं करू नका. एक तर तुम्हाला स्पेलिंग माहीत पाहिजे, तेव्हा तुम्ही वापरू शकता लिहून. आणि वेन वी हॅव टू स्पीक, यू शुड नो व्हॉट प्रोनाउन्सिएशन माहीत पाहिजे प्रत्येक शब्दाचं. काय माहीत पाहिजे बघा. आलं ना शब्द. हे आता इथं तोडायचं असं, प्रोनाउन्सिएशन, हां प्रोनाउन्सिएशन म्हणायचं नाही. त्यात काय म्हणायचं, हां काय म्हणायचं. व्हॉट इज युअर नेम, अनिकेत. आपण याचं अनिकेतच म्हणावं लागेल आपल्याला. तर अनिकेत इज अ करेक्ट प्रोनाउन्सिएशन. एखादा मला अनिकेतू, त्याला आवडणार नाही. तसं शब्दाचं चुकीचं प्रोनाउन्सिएशन शब्दांना आवडत नाही, बरोबर आहे ना. हां पण आपण तसेच वापरतो, हा भाग वेगळा. आपलं एखाद्या नाव असं चुकीचं घेतलं तर चालेल का, नाही चालणार ना. गणिताला गणितू म्हणलं, गणिती, हां नाही चालणार ना. तर प्रत्येक शब्दाचा उच्चार आम्हाला माहीत पाहिजे. आता उच्चार कुठं माहीत होईल, तो पण डिक्शनरीतच आहे. काय, हां हो सगळं खरं आहे, पण होत नाही ना. होत नाही त्याच्यासाठीच तर करायचं. सगळं तिथंच आहे हो, कुठंच काही नाही. आपल्याकडं सुख आहे, दुःख आहे, आनंद आहे, खर्च आहे, पैसा आहे, सगळं आहे. आपण एकट्यासोबत असं काही नाही. हे करावं लागतं ठरवून. मग आता काय करायचं, परत तोच पाडा. एक
7, 8, 10 ओळीचा पॅरेग्राफ, एसे किंवा एखादी छोटी स्टोरी ही घ्यायची. सुरुवात अशी करायची. कुठलीही स्टोरी घ्या, रामायणातली घ्या, महाभारतातली घ्या, इकडची तिकडची घ्या, लव्ह स्टोरी घ्या. अजूनच म्हणजे चांगलं वाटलं तर कुठलंही आपल्या इंटरेस्टनुसार ज्याला जे आवडतं ते, क्रिकेटची असते त्याला जे आवडतं त्यातली स्टोरी घ्यायची. किती ओळीची? हां, 7, 8, 10 ओळीची. ती अशी पुढं ठेवायची, असं बाया मागे सारायची, ते पुढं ठेवून आणि काय समजायचं, आता मला यातला एक शब्द माहीत करून घ्यायचा आहे. प्रवास थोडा कठीण आहे पण गॅरंटेड आहे. वर आलेले इंग्लिश महत्त्वाच्या ठिकाणी साथ देत नाही. वरवरची मैत्री संकटात मदत करत नाही. करेल? याला धरल्याबरोबर तर पोरं पळून गेली. जिगरी फ्रेंड, आत्ता बिना बर्फाचा रस पिली सोबत सगळे. कुठे आहेत? वरवरची मैत्री संकटात साथ देत नाही. तसं वरवरचं ज्ञान महत्त्वाच्या ठिकाणी सपोर्ट करत नाही. पी हळद आणि हो गोरी हा प्रकार इथं सपोर्ट करत नाही. मग समोर पॅरेग्राफ ठेवायचं. किती बी अवघड वाक्य असो त्यात शब्द आहे. तो शब्द कुठंतरी डिक्शनरीत असेल, त्या डिक्शनरी तिथं आडला की लगेच डिक्शनरी उघडायची. तुम्हाला टेक्निकच सांगालो ना, लगेच डिक्शनरी उघडायची. जोपर्यंत तो कळत नाही तोपर्यंत पुढं जायचंच नाही. ते 12 वाजू, 1 वाजू, 2 वाजू, 3 वाजू, अख्खा दिवस जाऊ, पुढं जायचं नाही. असा प्रवास केला की तुम्ही जगात फिरले तरी कुणाच्या बापाला घाबरत नाही. आपण तेवढं कॉन्फिडन्स आहे, कारण हे मी केलं आहे सुरुवातीपासून. म्हणून मला एका वाक्यातले जर 8 शब्दाचं वाक्य असेल त्यातले 6 शब्दाचा अर्थ माहीत नसायची. MA ला ॲडमिशन घेतल्यावर मला पोर हसायचे बाकीचे, म्हणजे हा पहिला माणूस आहे डिक्शनरी सोबत घेऊन वाचत आहे. कळलं तर पाहिजे ना. माझा एकच उद्देश होता की बाबा मी यासाठी वाचतो, मला ते कळत नाही तर मला वाचण्यात अर्थ नाही. काही लोकांना पोथी अजिबात कळत नाही तरी वाचतात, तर मी म्हणतो हे तुमचं चुकीचं आहे. अर्थाविनं पोथी वाचू नये. अर्थच कळत नाही कशाला वाचतं बिनका. जयदेव जयदेव काय होतं, काहीच नाही अर्थ. यू शुड बिईंग अ स्टुडंट, प्रत्येक गोष्ट आम्ही जे करतो याला अर्थ जर असेल तर आपल्याला अजून चांगलं वाटेल. ग्रंथ वाचतात लोक, काय कळत नाही, काहीच कळत नाही अर्थ. अभंग पाठ आहे त्याचा सुद्धा अर्थ माहिती नाही. अर्थासाठी आम्ही भांडायचं आहे आम्हाला भविष्यात. आणि इथं गेलो ना मग तुम्ही इंटरव्ह्यूज द्या, तुम्ही उद्योग सुरू करा, काहीही सुरू करा, आपल्या हातून काहीही वाईट होणार नाही आणि काहीही फेल जाणार नाही. इट कॅन बी जॉब, इट कॅन बी बिझनेस. सगळ्याच बिझनेस लोकांना सगळ्यांना चालवता येत नाहीत ना. सुरू कुणी बी करते. सुरू करायला काय? टू स्टार्ट अ बिझनेस व्हॉट क्वालिफिकेशन इज रिक्वायर्ड? बिझनेस ही एकमेव गोष्ट आहे या जगात की याला कसलीही डिग्री क्वालिफिकेशनची गरज नाही. कुणीही सुरू करू शकतं, कशाचा पण. काय लागणार आहे त्याला? काहीच नाही. रिअल इस्टेट बिझनेस करणारी माणसं किती क्वालिफाईड आहेत? ते प्लॉट म्हणत नाहीत, फलाट म्हणतात. फलाट काय म्हणतात? हां, फलाटावर. खरं की नाही? त्याशी काही संबंध नाही त्याचा. मला ते सांगायचं आहे की बिझनेस करायला तुम्हाला डिग्रीची गरज नाही आहे, पण तो मोठा करायला तुमच्याकडे नॉलेज लागेल. तसं जॉबवर सिलेक्ट व्हायला पण काय लागणार नाही, पण त्या ऑर्गनायझेशनमध्ये नावारूपाला येण्यासाठी गट्स लागते. हां, लग्न कुणाचे बी होते.
म्हणजे आता नाहीत होत कोणाचे, पूर्वी आता नाही होऊ शकत. आता आता बाबा बाबा UPSCच्या वर टेस्ट झाली त्याची, म्हणजे UPSCच्या वर परेशान झाले लोक. काही मी किती चांगला आहे, किती आव्हानला, पण टू लिव्ह लाईफ हॅपीली यू नीड सेन्स, यू नीड नॉलेज. आला मुद्दा तस. मग शब्द घेतले डिक्शनरीवर, काय याचं उच्चार काय, उच्चार काय, स्पेलिंग काय. एका दिवसात 10च शब्द व्हावं द्या, 10च. अत्यंत कासवाच्या चालीनं चालू आपण. असे बी काही मागच्या आयुष्यात काही तीर मारलेलं नाही, म्हणजे आत्तापर्यंत झालेले, आणि पुढं बी काही असं काहीच नाही. ठरवून करा. आता जो ज्या स्पीडनं जाईल त्याच्यावर अवलंबून आहे की आम्ही त्याला किती प्राधान्य द्यायचं. ते रोज जर 1 पेज केलं आपण, 1 पेज तेवढं तर अत्यंत महत्त्वाचे. आपण बिझी तर नाही आहेत. असं नाही की बाबा आपल्याला इथून रोजच मुंबईला जावं लागते, फाईलीच आणावं लागतात, असं काही नाही. फक्त मेसवर जावं लागते. काही लोकांना फास्ट जागा मिळत नाही म्हणून, जागा मिळत नाही सुरुवातीला. काय 11च्या अगोदर काही तिथं 11:45 टच. एक जण क्लासमधून उठून गेले त्या दिवशी, माहिती का. मी म्हणलं का, खरं सांगितलं ते. मला पोरं खरं बोलते सगळं. मी म्हणलं माझ्यासोबत खरं बोलत. मी बऱ्याचशा पोरांना पण विचारत असतं, खरं का नाही, इमानदारीनं अभ्यास नाही करू वाटत ना, खरं सांगायचं, खरं खरंच करू वाटत नाही. पण आता घरच्याला कसं सांगावं. माझ्या मुलांना पण विचारत असतं, नाही का, नाही आज नाही करायचं, नाही खरंच पप्पा करू वाटत नाही, आज जाऊ द्या सोडून. म्हणजे काय, आपण कुणाला तरी खरं बोललं पाहिजे ना आयुष्यात, कुणाला तरी बोललं पाहिजे. आपल्या कोचला, आपल्या मार्गदर्शकाला तर 100% बोललं पाहिजे. यातून काय सोल्युशन आहे बाबा. मग 1 पेज जेवढा जास्त मिळेल. कल्पना करा, फक्त रोज 5-25 शब्द हाताखालून काढले तुम्ही, किती रिकामे दुसऱ्याचे मेसेजेस चाळायला वेळ आहे. आज हॅपी विमेन्स डेवर आज लय मेसेजेस मला आता बघितलं मी. ते म्हणलं थांबा, लेक्चर झाल्यावर बघतो. आता कशावर, आता त्याला काही मेहनत करायची गरज नाही आहे. तर फेस्टिवलला आपलं काही कमी नाही आहे. बघा तो, तर ते मेसेज बघतोय आपण, त्याला वेळ आहे. कॉमेडीचे व्हिडिओ बघू शकतो आपण, त्यालाही वेळ आहे. दुसऱ्याचे भांडणं बघाय वेळ आहे. त्याला अत्यंत कसलाच वेळ नाही, ते सुद्धा लोकांचे भांडणं बघाय वेळ काढते बघा, आहे का नाही, जेवण ठेवून. मग तसे जर 5-25 शब्द केले तर 365 गुणिले 25 करा. मांजरीचं वाघात रूपांतर झालेलं असेल तेव्हा. कोणाचं, कोणत्या, म्हणजे नाही कोणत्या मांजरीचं म्हणले काय किंवा तिथे क्लासमध्ये. कधी कधी लेक्चर कोणासाठी हेच कळत नाही. मागच्याला वाटते पुढच्यासाठी, पुढच्याला वाटते मागं बघून बोलत होते, मध्ये मागच्याला बोलत होते काही. हां, कधी कधी लेक्चरच कुणासाठी कळत नाही. असं नाही, ते मांजर वाघात कन्वर्ट होणार 100%. म्हणजे ज्याला लाज वाटते, ज्याला भीती वाटते, ज्याला कंटाळा येतोय, एकदा शब्द वाढले ना, वी एन्जॉय रीडिंग. कुणी वाचत नाही ना पुस्तकं, कोणाकडं पण आहेत, वाचत नाही कोणी पण. इट इज व्हेरी इझी टू बाय बुक्स फ्रॉम मार्केट and it is very easy to sit with books also, but very few people enjoy reading. खरं आहे का नाही. वाचन कुणाला आवडतंय, ज्याला वाचताना आनंद वाटतोय त्याला. क्रिकेटची मॅच कोणाला आवडते. समजा आज बी तुम्ही बघा, आता लोक आज काय फायनल आहे ना, तर सगळ्याच घरात फायनल सुरू असेल का आज, नाही ना. इंटरेस्टचा विषय बघा ना,
म्हणजे साधनं उपलब्ध नसून सुद्धा जर इंटरेस्ट असेल तर माणसं साधनांची उपलब्धता करतात. म्हणजे आता तर काय सगळ्याकडे मोबाईल आहे, टी व्ही आहे, बघता येतं. पण तेव्हा मॅचेस कसे बघायचे लोक? पोरं मेसवर, कुठेतरी टपरीवर असं तोंड घेऊन, नसल तर फक्त कॉमेंट्री ऐकायची. आणि इकडं त्यांच्या घरी टी व्ही आहे, सगळं आहे, सिरियल बघते. अहो त्यांना म्हणलं मॅच चालू आहे ना, हे आपल्याला नाही कळत त्यातलं. साधन आहे का नाही? साधन आहे ना, साधन आहे का नाही? इकडं साधन नसून सुद्धा उपलब्ध केलं आहे, इकडं साधन असून सुद्धा इंटरेस्ट नसल्यामुळे त्याचा यूज नाही. येस और नो? आम्ही त्याला किती प्राधान्य देतो. लांबून लोक एखाद्या देवाला जातात, लांबून, आणि तिथले बाजू तिकडं बघत बी नाहीत का नाही? मी इथून पंढरपूरला गेल्यानंतर माझ्या मित्राला फोन केला तिथल्या, ते म्हणलं बरं झालं तुझ्यामुळं दर्शन झालं माझं. ते तिथंच राहायला आहे. असं इट्स मॅटर ऑफ इंटरेस्ट. तर 25 वर्ड्स बघा तुम्ही पर डे इंटू 365 डेज किती होतात? कॅल्क्युलेट करा. आता हे जर पर इयर केलं, त्यातले फक्त 20% आपल्यासोबत राहतात. आपल्याला नातेवाईक किती असतात? तुम्हाला मला सगळ्यांना खूप आहेत. कामाचे किती आहेत? खरं बोललो का नाही? नातेवाईक भरपूर आहेत का नाही? कोणाला कोणाला पण कामाचे किती? त्यातले मोजकेच आहेत ना. तसं शब्दांचे शब्द भरपूर माहीत असले तरी नेमके वापरायच्या वेळेला फार 2-4 शब्द आठवतात. तुम्हाला 10,000 शब्द असतील तर तुम्ही 2,000 शब्दांचा वापर करू शकता. त्यामुळे पॅसिव्ह शब्द खूप असले पाहिजेत, खूप. म्हणजे 1 लिटर किंवा 1 किलो घी काढण्यासाठी किती लिटर दूध? किती लिटर दूध निघेल ते 1 किलो तूप निघेल? म्हणजे वेस्टेज जास्तच राहणार ना. तसंच शब्दांचं पण आहे, तसंच शब्दांचं सुद्धा आहे. म्हणून आम्हाला तेवढंच नाही करायचं. हा इथपर्यंत मुद्दा बोललो बरंचसं. आता एक पॅरेग्राफचा विषय झाला, परत परत रिवाईज करून देत असतो परत परत एव्हरी डे. अँड दॅट जर्नी शुड गो ऑन थ्रू आउट लाईफ. आंघोळ किती दिवस करायची? रोज. तसं रोज एक पॅरेग्राफ हाणायचंच इंग्लिशचं, गरज असो नसो, रोज नियमात ठेवायचं आहे. ब्रश करतो का नाही रोज आपण? का कधी गडबडीत विसरलं? विसरत आहे काही लोकांचं. आंघोळ विसरू शकते एका दिवशी, पण आता 3 आठवडे झालं आंघोळीच विसरलीच, असं नाही होत ना. बरं जेवण, हां, त्याचा आंघोळीचा काय संबंध आहे? त्याचा काय संबंध आहे? ते तर आपण विसरू शकत नाही. ठीक आहे, विसरू शकत नाही आपण. चला, कमिंग टू द मेन पॉईंट. तसं याला नित्य नियमात आणायचं. कल्पना करा, वर्ल्ड क्लास कम्युनिकेशन स्किल्स इफ यू हॅव, देन हाऊ मेनी ऑपॉर्च्युनिटीज यू विल हॅव इन युअर लाईफ. तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे काहीच नव्हतं आणि आजही काही नाही. माझ्याकडं फक्त माझी भाषा आहे. फक्त याच्या जोरावर येऊनवर टेस उभं राहिलं आहे. 0 इन्व्हेस्टमेंट होती, 0. हे काय आहे, पाईप 2-3 लाखात उभं तेव्हा झालं. ते काय त्याच्यात 1.5 लाख लोकांना एज्युकेशन दिलं आहे. 1.5 लाख आतापर्यंत. 100 लोक आहेत जे सगळे जॉबला आहेत सगळे, आणि त्यातली ॲव्हरेज सॅलरी आहे 35,000 रुपये. फक्त पॉवर ऑफ इंग्लिश. आणि ही पॉवर कधी सुरू झाली माहिती का? 12वीच्या नंतर.
मी बी एच्या फर्स्ट इयरला हॅडचा अर्थ शोधत होतो. हॅडचा कशाचा? हॅड. आता विचारायचं कोणाला बाबा आपण? आता काय झालंय, आता आपण कोणाला विचारायची गरज नाही. ज्याच्या खिशात मोबाईल आहे आणि ज्याच्या त्या मोबाईलमध्ये इंटरनेटचा डेटा आहे तो ह्या जगातला सगळ्यात विद्वान आणि महान माणूस आहे सध्या. येणारा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं त्याच्यामध्ये. पूर्वी आम्हाला लहान लहान प्रश्नांना लोकांवर अवलंबून राहायचं. का होते अमक्याच घर कुठे ते मला नाही ते त्यांना माहीत असेल. ते लिंबाखाली बसले त्यांना ते लिंबाखाली जाऊ ते लिंबाखालून गेले ते घरी गेले त्यांचे जेवायला. त्यामुळे मग ते तात्या ते त्यांचा ॲड्रेस माहिती का, पत्ता मला नाही कडे, तिला माहीत असेल. ती भांडे घासत तोवर काकू. म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर शोधायला एवढ्या माणसांना. आणि आज व्हॉट एव्हर थॉट इज कमिंग इन युअर माइंड, तर मग तुम्ही हॅडचा अर्थ शोधत होतो डिक्शनरीत. आणि डिक्शनरीत उत्तर काय दिलं तर माहिती का? हॅवचा पास्ट फॉर्म. कसं समजायचं मला? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॅड? व्हॉट इज द मिनिंग ऑफ हॅड? हॅवचा पास्ट फॉर्म. आता मला हॅवचा पास्ट फॉर्म माहीत असल्यानंतर मी हॅडचा अर्थ शोधला असता का? आणि म्हणून मी इंग्लिश अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि अत्यंत खालच्या लेवलनं जाऊन का शिकवतो? कारण ह्या वेदनेतून मी गेलो आहे म्हणून. माझ्या जेवढे इंग्लिशचे हाल झाले तेवढे कोणाचेच झाले नाही. आणि म्हणून मी त्या सगळ्या लोकांचे हाल मी अजूनही, मला 17 वर्षापूर्वी उभं राहून शिकवत होतो, आजही शिकवतो. मला काही गरज नाही एवढे लोक असताना सुद्धा. पण टीचिंग हॅज बिकम माय पॅशन. की मला माहिती आहे ज्याच्या चेहऱ्यावर हास्य नाही आहे ते अज्ञानी आहे. त्याला ज्ञान आलं की ते हसते. काही लोक बघा गाडीतून उतरले तरी तसे. दोन पेट्रोल पंप असलेल्या पाहुण्याला भेटलो मी. ते पाहुणा असा पुतळ्यासारखा तसाच. मी म्हणलं काय भानगड, काय काहीच नाही भानगड, तुम्ही थोडं हे बदलतच ना. पाहुण्याला बरं वाटत असते. एवढी सिरियस पब्लिक आहे. आणि ती इमेज डोक्यात ठेवा. असं जरी एक वर्षभर जरी मेहनत घेतली आपण, काय असतं, कुणी कुणाला एक्सपर्ट नाही बनवू शकत. फक्त एक्सपर्ट बनवण्यासाठी लोक आपल्याला मदत करू शकतात. इव्हन वर्टेक्स तुम्हाला कधीच एक्सपर्ट नाही बनवणार. बट इफ यू वॉन्ट टू बिकम एक्सपर्ट, पीपल विल हेल्प यू आउट. क्लासेस कुणाला कोणी डॉक्टर नाही करू शकत. ज्याला डॉक्टर बनायचे का त्याला ते मदत करतील. नाही तर काही इथं क्लास लावला, एकनाथ रंगमंदिर, गोपाल-टी, जे टावर, समर्थनगर, पैठण गेट, आणि काय चालू आहे नीट. याचा काय उपयोग होणार नाही. आपल्या शर्यतीत आपला उतरायचं. डेली 25 वर्ड्स. कसलाही अडचण येऊ दे, कसली डिफिकल्टी, मी बसलेलोच आहे. नसल तरी आमच्या स्टाफला विचारा, सर नाहीत का. हे तर बाकी चालूच आहे. हे पण बरेचसे जवळपास 90% प्रश्नाची उत्तरं तसं आमचा स्टाफच देतो. मी त्यांना फार विदाऊट ट्रेनिंग नाही येत ना. ते त्यांना एक आहे का सेशनची ट्रेनिंग आहे. मनानं नाही शिकवायचं काहीच. मी सांगितलेले मंत्र म्हणायचे फक्त. नाही तर मी म्हणलं गणपतीची म्हणत त्यांनी जाऊन शंकराची आरती घ्यायची. असं नाही चालत. ट्रेनिंग आहे ना, हे शिकवायचं नाही आहे ना इथं. मग अशी जर लँग्वेज तुमच्याकडे आली, कल्पना करा फक्त. अजून मी तुम्ही गेले समोरून एखाद्या अधिकाऱ्यासमोर बसले आणि फक्त 2-4 वाक्य टाकायचे, तुम्हाला खुर्ची टाकतात. त्याला घामच येत आहे, येत नाही. ही पॉवर आहे कम्युनिकेशनची. पोलिसांनी पकडलं होतं आपल्या इव्हन वर्टेक्सच्या विद्यार्थ्याला. त्यांनी जोक सांगितलं त्याविषयी भारी. सर मलाही मजा आली म्हणलं आज. काय झालं? पोलिसांनी पकडलं. हे फक्त एवढंच बोललं, सर आय एम व्हेरी बिझी, आय नीड टू गो टू अटेंड द क्लास, माय लेक्चर स्टार्टेड.
त्यांना काहीच कळत नाही. जाऊ दे त्याला ते काहीतरी म्हणतात ते सोडून ते काहीतरी म्हणतात जा. हां, आता तुम्ही हे वास्तव सांगायला ना मी, दुसरं काय. आमच्या स्टाफला फक्त भाषा येते, भाषा. पण आपल्या क्लासेसमध्ये बसणारी एवढी सगळी विद्वान माणसं आहेत, त्यांचं फक्त एकच दुखरीनच आहे, इंग्रजी कळत नाही. पगारानं, अधिकारानं देर आर स्ट्रॉंग पीपल इन द क्लासेस. तर मग एवढं 5-25 ॲक्टिव्हिटी एक दिवसभरात 1 तासभर करायला काय हरकत आहे, एवढं मी सांगितलं बाबा. बाकी संपलं माझं आता सांगायचं. आता हे सेल्फ हेल्प आहे आपल्यासाठी, सेल्फ हेल्प. बाकी क्लास एव्हरीथिंग विल गो ऑन. चला ठीक आहे. आता काय टेन्सेस करायचं सुरू.